नमस्कार, तनुजाज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी बनवणार आहे सोड्याचं कालवण. पावट्या टाकून सोड्याचं कालवण करणार आहे. आमच्या इकडे पावट्याचा सीझन चालू झाला तर एकदा तरी ही रेसिपी नक्कीच केली जाते. पावटे घेतले सोलून वाटीभर आणि सोडे पण आहेत अर्धी वाटी जवळपास. थोडा वेळ भिजत ठेवायचे सोडे आणि मग त्याच्यानंतर मसाल्याची तयारी करणार आहे मी. वाटण काढणार आहे मी या रेसिपीसाठी. तर सोडे भिजतायत तर तोपर्यंत कांदा आहे तो उभा चिरून घेणार आहे भाजण्यासाठी. साधारणतः 2 कांदे आहेत मध्यम आकाराचे. आता ते स्वच्छ धुवून घेणार आहे साल काढून त्याचे. आणि आपल्याला कांदा भाजून वाटायचा आहे त्याच्यामुळे थोडंसं मोठ्या आकारामध्येच आपल्याला कट करून घ्यायचंय. आणि त्याच्यानंतर कढई छान गरम करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये साधारणतः 1 चमचाभर इतकं तेल टाकायचंय कांदा भाजण्यासाठी. तेल टाकल्यामुळे कांदा पटकन भाजला जाईल. आणि कांदा आहे चिरलेला तर तो ऍड करायचा आहे आणि साधारणतः 1 2 ते 3 मिनिट कांदा जो आहे तर अगदी सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला छान असं परतून घ्यायचंय. आणि बाकीच्या पण गोष्टी आहेत जे पदार्थ लागणार आहेत साहित्य ते पण याच्यामध्येच भाजणार आहे. त्यामुळे थोडं सॉफ्ट होईपर्यंत भाजला तरी चालेल, कारण बाकीचं सगळं साहित्य भाजेपर्यंत कांदा आपला छान असा भाजला जाईल. त्यानंतर आलं आहे त्याचे तुकडे टाकलेत अर्धा इंच आल्याचे आणि 7 ते 8 लसूण पाकळ्या आहेत जे त्या ऍड केलेत. आणि आता हे सर्व मिश्रण आहे तर ते छान असं परतून घेणार आहे परत एकदा तेलामध्ये. त्यानंतर ओलं खोबरं आहे तर त्याचे तुकडे घेतलेत. जर ओलं खोबरं नसेल तर सुकं खोबरं आहे ते वापरलं तरी पण चालेल. आणि त्यानंतर 1 चमचाभर इतकी हरभऱ्याची डाळ आहे. डाळ टाकल्यामुळे भाजी जी आपली ती छान अशी मिळून येते. आणि साधारणतः 3 चमचे इतकं बाजरीचं पीठ टाकलंय. बाजरीच्या पिठामुळे भाजीला चव खूप छान येते. नॉनव्हेजच्या कोणत्याही भाजीला बाजरीचं पीठ जर टाकलं वाटणामध्ये भाजून छान, किंवा बाजरी भाजून जरी वाटून घेतले तरी त्याची टेस्ट खूप छान येते. आणि आता हे जे वाटण आहे तर ते थंड होऊ द्यायचंय. तर वाटण थंड होतंय तोपर्यंत आपल्याला सोडे आणि पावटे आहेत तर ते तेलामध्ये परतून घ्यायचे. तर सगळ्यात आधी तर सोडे स्वच्छ धुवून घेतलेत. त्यानंतर त्याला पीठ लावून धुवून घ्यायचे. पीठ लावून धुतल्यामुळे सोड्याचा जो वास असतो तर तो थोडासा काही ना प्रमाणात कमी होतो. तर त्यासाठी आपल्याला पीठ लावून धुवायचे आणि परत साध्या पाण्याने पण आपल्याला ते धुवून घ्यायचे. तर मी एका डिशमध्ये काढून घेते आणि त्यानंतर परत एकदा त्याच भांड्यामध्ये साधं पाणी घेते आणि परत एकदा सोडे त्याच्यामध्ये ऍड करून धुवून घेते. असं 2 ते 3 पाण्याने आपल्याला सोडे जे आहेत तर ते छान असे स्वच्छ धुवून घ्यायचे, जेणेकरून त्याचा वास आहे तो निघून जाईल. आणि बऱ्याच वेळेला काय होतं त्याचा वास असा वेगळा येतो त्याच्यामुळे मुलं खात नाहीत. तर या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की करून बघा. तर आता वाटण पण थंड झालंय. आता ते बारीक वाटून घ्यायचंय. बारीक त्याची प्युरी करून घेतलीये. त्यानंतर भाजी जी आहे तर ती लोखंडी कढईमध्ये नक्की करून बघा. खूप छान टेस्टी लागते आणि हेल्दी पण असतं. तर 2 चमचे तेल टाकले. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये सोडे आहेत तर ते छान असे परतून घ्यायचे. सोडे असे छान तेलावर परतल्यामुळे त्याची चव खूप छान येते भाजीला. आणि 1 2 मिनिट आपल्याला ते छान असे परतून घ्यायचे तेलावर. आणि त्याच्यानंतर त्याच तेलामध्ये परत आपल्याला पावटे ऍड करायचे आणि पावटे पण आपल्याला छान असे 2-3 मिनिटासाठी परतून घ्यायचे. आणि तेही परत एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेत. आणि त्याच तेलामध्ये मी 1 अर्धा चमचा इतकं जिरं आहे तर ते टाकलंय. जिरं छान फुललं की जे वाटण आहे काढलेलं तर ते ऍड करायचंय. आणि आता हे जे वाटण आहे ते साधारणतः 1 2 3 मिनिटं चांगलं परतून घ्यायचंय. तर परत मी तेल काही टाकलेलं नाहीये. जर वाटलं आपण परतताना लागेल तरच थोडंसं तेल टाकायचंय. तर मी अर्धा चमचा तेल टाकलंय अजून थोडंसं. आणि त्यानंतर मसाला आहे जे कांदा लसूण मसाला घरी बनवलेला तर तो साधारणतः 1 3 चमचे इतका टाकायचा आहे. आणि परत एकदा छान या मसाल्यामध्ये आपल्याला तो मसाला परतून घ्यायचा आहे त्याचा कच्चेपणा कमी होईपर्यंत. त्यानंतर थोडीशी हळद टाकली आहे आणि चिकन मसाला आहे तर ते टाकलंय. कोणताही मसाला तुम्ही टाकू शकता नॉनव्हेजसाठी वापरणारा. आणि त्यानंतर ते परत मिश्रण छान असं परतून घ्यायचं. तेल सुटेपर्यंत आपल्याला परतायचं. तर बघू शकता छान असं तेल सुटलं आपल्या मसाल्याला. आणि आता ते सोडे होते परतलेले ते आणि
पावटे आहेत तर ते ऍड करायचे आणि ते छान असे मसाल्यामध्ये एकत्र मिक्स करून घ्यायचे. 1-2 मिनिट आपल्याला हे जे मिश्रण आहे तर ते छान एकजीव करून घ्यायचंय, मिक्स करून घ्यायचंय. मसाला सर्व पावट्यांना आणि सोड्यांना लागला पाहिजे आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ ऍड करायचंय आणि परत एकदा मीठ छान मिक्स करून आपल्याला या भाजीला जे पाणी आहे तर ते गरम केलेलं पाणी वापरायचंय. गरम पाण्यामुळे भाजीची चव खूप छान येते. तर पहिल्यांदा तर मी थोडंसं पाणी जे भांडं आपण वाटण केलेलं ते होतं त्याच्यामध्ये टाकून ते भांडं मिसळून घेतलं आणि त्यानंतर गरम केलेलं पाणी ऍड केलंय. आपल्याला जितकं पाणी आवश्यक आहे तितकं आपण पाणी घ्यायचंय आणि छान उकळी येऊ द्यायची आहे आणि 15 ते 20 मिनिटमध्ये आपली भाजी आहे तर ती तयार होईल. बघू शकता छान असं तेल पण सुटलेलं आहे आणि बऱ्यापैकी अशी थिक झाली आहे भाजी. तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि तनुजाच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या ज्या नवीन रेसिपीज आहेत तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. तर रेसिपी तयार आहे. रेसिपी नक्की करून बघा. धन्यवाद.